मित्रांनो, सर्व गावांच्या घरकुल याद्या आलेल्या आहेत. ज्यांनी 2025 मध्ये आवाज प्लस या ॲप मार्फत सेल्फ सर्वेद्वारे घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला होता. आता ही यादी ऑनलाईन नाहीये. ही यादी तुम्ही फक्त तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्येच पाहू शकता. 15 ऑगस्ट निमित्त गावात ग्रामसभा होत असते आणि त्या दिवशी ही यादी वाचली जाणार होती आणि सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने फायनलाइज केली जाणार होती. फायनलाइज म्हणजे ही जी यादी आलेली आहे तर ही ड्राफ्ट आहे, कच्ची आहे आणि या यादीमध्ये जी पण नावं आहेत ती सर्व ग्रामस्थांच्या समोर वाचली जात असतात आणि त्या नावांमध्ये जर का असा एखादा कोणी व्यक्ती असेल की ज्याच्याकडे RCC घर आहे, घरकुल योजनेचे जे पात्रतेचे निकष आहेत त्यामध्ये तो बसत नाही तरी त्याचं नाव आहे, त्याच्याकडे जास्त शेती आहे, तर अशा व्यक्तीचं नाव हे वगळण्यात येतं. आणि असा एखादा व्यक्ती की जो पात्र आहे, त्यांनी फॉर्म भरलेला होता, त्याला खरंच घराची आवश्यकता आहे, तो घरकुल योजनेच्या नियमांमध्ये बसत असतो, तर त्याचं नाव या यादीमध्ये टाकलं जात असतं सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने. आणि एवढा अधिकार हा ग्रामपंचायतीकडे असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण काल याबद्दल एक डिटेल व्हिडिओ टाकलेला होता, सॉरी एक नाही तर 2 व्हिडिओ टाकलेले आहेत आणि खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स आहेत. आपण इंस्टाग्रामवरती पण टाकलेला होता, तिथे सुद्धा खूप सारे लोक आता प्रश्न विचारत आहे की आम्ही हा सेल्फ सर्वे घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला होता, आम्ही व्यवस्थित भरलेला होता आणि आम्ही या योजनेसाठी पात्र सुद्धा आहोत, तरी आमचं या घरकुल यादीमध्ये नाव नाही आहे. तर मग आता आम्ही काय करायचं, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. तर तुमचं नाव जर का या घरकुल यादीमध्ये आलं नसेल, तुम्ही 2025 मध्ये सेल्फ सर्वे मार्फत फॉर्म भरलेला आहे आणि तरी तुमचं या यादीमध्ये नाव नाही आहे, तर तुमच्याकडे 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. तुम्ही तुमचं नाव घरकुल यादीमध्ये टाकून घेऊ शकता. जर का तुम्ही घरकुल योजनेचे जे नियम व अटी आहेत, जे निकष आहे त्यामध्ये बसताय, तुमच्याकडे राहायला घर नाही आहे, कच्चं घर आहे, पत्र्याचं घर आहे, तुम्ही पात्र आहात, तुम्हाला खरंच घराची आवश्यकता आहे, तर तुम्ही सर्व ग्रामस्थांना सांगून, ग्रामपंचायतीला सांगून एक ठराव मांडून ज्या ज्या लोकांची नावं या घरकुल यादीमध्ये नाही आहेत पण ते पात्र आहेत, तर या यादीमध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता. त्यामुळेच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अशी ही घरकुल यादी आहे की जी कच्ची आहे, ड्राफ्ट आहे. यामधील नावं कमी केले जाऊ शकता, वाढवले जाऊ शकता, पण ते कोणाच्या सहमतीने, ग्रामस्थांच्या सहमतीने. ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक डायरेक्टली त्यांच्या मतानुसार ही नावं कट करू शकत नाही. आणि जर का तुमची अशी परिस्थिती असेल तर 31 ऑगस्टपूर्वी तुमच्या ग्रामपंचायतीला भेट द्या, त्यांना सांगा आणि तुमचं नाव तुम्ही टाकून घेऊ शकता. कारण वरूनच सरकारचा नियम आहे की काही कारणास्तव ॲपद्वारे काही चुकीमुळे जर का एखाद्या पात्र व्यक्तीचं नाव आलं नसेल तर त्याचं नाव ग्रामपंचायतीला अधिकार आहे, सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने ते नाव टाकलं जाऊ शकतं. आणि असा एखाद्या व्यक्तीचं नाव घरकुल यादीमध्ये आलेलं आहे की जो पात्र नाही आहे, त्याच्याकडे RCC घर आहे, शेती जास्त आहे आणि त्याला घराची आवश्यकता नाही आहे, तर त्या व्यक्तीचं नाव कमी केलं जाऊ शकतं. सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता असे पण प्रश्न केले गेलेले की ज्या मुलांचं लग्न झालेलं नाही आहे आणि त्यांच्या नावावर घरकुल आलेलं आहे, तर मग अशा परिस्थितीत काय करायचं. तर सरकारचा असा कुठलाही नियम नाही आहे की ज्या व्यक्तीचं लग्न झालेलं नाही त्याला घरकुल मिळणार नाही, त्याला घरकुल देऊ शकतात. जर का त्याचं घरकुल यादीमध्ये नाव आहे तर त्याला घरकुल मिळू शकतं, परंतु तो व्यक्ती पात्र पाहिजे. जसं की त्याच्याकडे पत्र्याचं घर आहे, राहायला घर नाही आहे, मातीचं घर आहे, कच्च्या भिंती आहेत आणि त्याला जर का घराची आवश्यकता आहे तर हो, त्याला घरकुल भेटू शकतं. ग्रामपंचायत, सरपंच किंवा ग्रामसेवक त्याचं नाव यादीमधून कट करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ही यादी फायनलाइज होणार आहे. कधी फायनलाइज होईल? तुमच्या गावामध्ये ग्रामसभा घेतली जाईल, त्यामध्ये ही यादी वाचली जाईल आणि सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने मग ही यादी फायनलाइज केली जाईल. फायनलाइज झाल्यानंतर ही यादी ऑनलाईन अपलोड होत असते आणि ती अपलोड झाल्यानंतर मग सर्वांना ऑनलाईन दिसत असते आणि तेव्हा आपण ती यादी ऑनलाईन पाहू शकता. सध्या तरी ही यादी ऑनलाईन पाहता येणार नाही आणि जेव्हाही या याद्या तुमची ग्रामपंचायत फायनलाइज करेल, ऑनलाईन अपलोड करेल, तेव्हाच तुमचं नाव तुम्हाला ऑनलाईन पाहायला भेटेल. सध्या तरी तुम्ही फक्त तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जी यादी पाहू शकता. जर का तुमचं घरकुल यादीमध्ये नाव असेल तर त्या यादीचे फोटोज वगैरे काढून घ्या. जो बेनिफिशरी ID असतो तर तो खूप कामाचा आहे. कारण काय असतं ना, काही वेळा खूप साऱ्या अशा ग्रामपंचायती आहेत किंवा खूप सारे अशी लोक आहेत, भ्रष्टाचार होत असतो. चांगल्या व्यक्तीचं नाव कमी केलं जात असतं आणि ज्याला घराची आवश्यकता नाही आहे त्याचं नाव राहू दिलं जात असतं. त्यामुळे ही जी कच्ची यादी आहे तर याचं फोटो तुम्ही काढून घ्या. म्हणजे जर का अशी काही घटना तुमच्यासोबत घडली तर तुम्ही कारवाई वगैरे करू शकता. आता तुमची गावाची जी घरकुल यादी आहे ही फायनलाइज झाल्यानंतर ऑनलाईन अपलोड होईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्याकडून तुमची जी
बँक डिटेल आहे, जसं बँक डिटेल आहे, जॉब कार्ड वगैरे आहे, तर ही ग्रामपंचायत घेईल आणि ते तुमच्या घरकुलसोबत लिंक केलं जाईल आणि त्यानंतर मग तुमचे जे हप्ते आहेत घरकुल योजनेचे तर ते टप्प्याटप्प्याने येत राहतील. पहिला हप्ता हा 15,000चा येत असतो, त्यानंतर 40,000चा, 70,000चा अशा प्रकारे येत असता. कोणाला आधी 70,000 येऊन जातात, कोणाला 40,000 येऊन जातात, कोणाला 15,000 येऊन जातात. हे सरकारकडून ज्या प्रकारे निधी आलेला असतो त्यानुसार हे हप्ते येत असतात. सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता काही जणांचा प्रश्न आहे की घरकुल योजनेसाठी नेमकं पात्रता काय असते, आवश्यक कागदपत्रे कशी असतात, म्हणजे कोणते लागत असतात, त्याबद्दल माहिती आपण एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना याची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा कॉम्प्युटर वर्ड सेंटर. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.